नमस्कार मित्रांनो, मी कपिल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, कालपासून आपण एक नवीन सिरीजला सुरुवात केली. एसएससी जीडी आणि एनटीपीसी काय आपण फ्रीमध्ये बॅचला वगैरे काय केले, सुरुवात केलेली. बघा, काल आपण मॅथ आणि रिजनिंगचं लेक्चर घेतलं, त्यालाच कंटिन्यू काय करणार आहे आपण, पुढचं लेक्चर चालू करणार आहे. आज आता जर का बघितलं तर कोणता बुद्धिमत्तेचं काय करायचं, आपल्या लेक्चरला सुरुवात करायची. बघा, वेळ ना जास्त वाया घालता काय करू लागेल, आपण प्रश्नाकडे वळू. बघा, आजचा प्रश्न बघितला तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे इथं. पहिले प्रश्न समजून घ्यायचा. हा प्रश्न कितीतरी वेळेस काय एसएससी जीडी विचारते आणि या सेम प्रकारचा जर का प्रश्न जर का बघितला तर कायम एसएससी जीडी आपल्या पेपरमध्ये विचारत असते. बघा, इथं काय दिलेलं आहे, इथं नी टीम सी म्हणजे इथं काय दिलेलं आहे, 3 शब्द दिलेले, मध्ये बरोबरचं चिन्ह आहे आणि पुढे परत 3 शब्द दिलेले. इथं परत बी एल ई नी सी बरोबरचं चिन्ह आहे, परत 3 शब्द दिलेले. याचा अर्थ काय, एका एका शब्दासाठी ह्या 3 शब्दापैकी कोणता तरी एक एक शब्द आहे. जसं नी साठी हौ आहे का हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला शोधायचंय. जसं टी आय एम साठी आर आहे का, सी साठी यू आहे का, किंवा यू साठी टी आय एम आहे का, हे आपल्याला शोधायचं असतं. आणि त्याच प्रकारे आपल्याला विचारलं काय तर वेर साठी क्वेश्चन मार्क म्हणजे वेर साठी कोणता शब्द असू शकतो. मग शोधायचं कसं बघा, पहिले काय करायचं, समान समान शब्द शोधायची. जसं बघितलं तर इथं आर आहे, इथं आर आहे, इथं यू आहे, इथं यू आहे. मग आता ह्या दोन वाक्यांमध्ये दोन दोन शब्द जर का बघितले तर काय सेम आहे. मग इथं देखील काय करा, दोन दोन शब्द बघितले काय करा, सेम बघून घ्या. जसं इथं सी आहे, इथं सी आहे, इथं नी आहे, इथं नी. म्हणजे काय म्हणता येईल, इथं आर आणि यू आहे, इथं आर आणि यू आहे. मग त्या दोन शब्दांना समान समान कोण आहे, इथं पण एन डबल ई आहे, इथं एस डबल ई आहे. म्हणजे इथं देखील काय दोन समान समान शब्द आहे. मग उरलं कोणता आहे, फक्त इथं व्हेर उरलाय आणि हाऊ उरलाय. म्हणजे असं म्हणता येईल, हाऊ साठी काय असू शकतं, टी आय एम, आणि वेर साठी काय असू शकतं, बी एल ई. मग इथं आपल्याला विचारलं काय वेर साठी काय, तर वेर साठी काय येईल, बी एल ई. कळालं का. बा पुढचा प्रश्न बघा, सोपं आहे. असे प्रश्न बरेच विचारतात एसएससी जीडी. पुढचा प्रश्न बघा लगेच, थोडे जास्त प्रश्न झाले पाहिजे. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, सोडवायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी काय करतो, बोर्डवर प्रश्न लिहितो. आलं का उत्तर, उत्तर आले का. बघा आलं का उत्तर. इथं काय परत आता जर का बघितलं, मागच्या जे काय दिले होते दोन्ही ठिकाणी शब्द शब्द दिले होते. आता इथं अंक दिलेले 3 आणि 3 शब्द दिलेले. मग आता एक एक अंक एक एक शब्दासाठी. आणि आपल्याला विचारलं कोणाचं आहे, आपल्याला जर का विचारलं हा तर बघा काय विचारलं आपल्याला, तर आर बरोबर क्वेश्चन मार्क. आर बरोबर कोणतं याच्यातला अंक असेल. आता सांगितलं का सोडवायचं, आता सांगितलं का सोडवायचं. बा लक्ष द्या, इथं आपल्याला काय विचारलंय, आर साठी विचारलंय. मग पहिले काय करायचं, आर शोधायचा. आर कुठे आहे, इथं 3 शब्दांमध्ये आर नाही, इथं 3 शब्दांमध्ये आर नाही. हे बघा इथं आर आहे. म्हणजे आर साठी जर का 2, 5, 3 ह्या 3 अंकापैकी कोणता तरी एकच अंक असणार कोणासाठी, आर साठी. मग आता हे शोधायचं कसं, फक्त काय करायचे, समान समान वर्ड काढायची. 2, 5, 3 ह्याच्यापैकी एकच कोणतरी असणार आहे. मग इथं काय करा, बाकीचे समान शोधा. जसं बघितलं तर इथं ओल्ड आहे, इथं देखील ओल्ड आहे. मग काय म्हणतील आपल्याला, इथं ओल्ड हा ओल्ड आणि इथं देखील समान. बघा काय आता ह्या दोन वाक्यांमध्ये, जसं ह्या दोन वाक्यांमध्ये ओल्ड समान आहे, तर ह्या दोन वाक्य जे आहे ते अक्षरांचे याच्यात काय बघायचं, समान बघायचं. इथं बघा समान कोण आहे, इथं 5 आहे बरोबर, इथं 5 आहे, इथं 5 आहे. म्हणजे जवळजवळ काय ओल्ड साठी 5 असणारच, एवढं तर फिक्स झालं. आता बघा इथं बुक्स आहे, इथं देखील बुक्स आहे. बघा इथं बुक्स आहे, इथं बुक्स आहे. तर ह्या दोन वाक्यांमध्ये कोणतं बघा समान आहे, जसं इथं बुक्स समान आहे तर इथं बघा कोणता अक्षर समान आहे. इथं बघा 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे काय म्हणता येईल, बुक साठी कोणता आला, 3. तर उरला काय फक्त 2 आणि आर. म्हणजे आर साठी कोणता अक्षर येणार आहे, 2. कळाला का. पुढचा प्रश्न बघा. बघा आता अंकमालिकेची काय होते, सिरीज सुरुवात होते. अंकमालिका जवळजवळ काय करू आज आपण संपून टाकू. बघा ही जी बॅच चालू आहे
का असणार आहे? थोडं फास्ट ट्रॅक असणार आहे, थोडं पटापट असणार आहे, फॉर्म सुटलेले, आपल्याला काही खूप जास्त वेळ नाहीये, त्या हिशोबानेच काय आपण बॅचला सुरुवात केली. पुढचा प्रश्न सोडवा. पुढे काय दिले प्रश्न? 3, 6, 18, 72 आणि क्वेश्चन मार्क. बघा बरं काय केलेलं आहे. ऑप्शन बघा काय दिलेले आहे. ऑप्शन जर का बघितलं काय दिले तर 912, 360, पुढे काय दिले ऑप्शन 362 आणि अजून चौथा ऑप्शन काय 413. काय पहिले तर लॉजिक शोधा नेमकी काय केलेलं आहे. इथं पहिले लॉजिक शोधा काय केलेलं आहे, नंतर मग ऑप्शन बघा नेमकी काय होऊ शकतं. थोडा फास्ट करायचा गुणाकार. काय इथं गुणाकार किती गुणाकार केले इथं? इथं बघा इथं काय आहे 3 आहे. इथं 3 दुने 6 येतं म्हणजे इथं गुणिले किती करले 2. इथं बघा इथं 6 आलं, इथं 6 आणि पुढं 18 म्हणजे गुणिले किती केले इथं 3. 6 3 18. इथं जर का बघितलं इथं गुणिले 2 आहे, इथं गुणिले 3 आहे, तर किती असू शकते गुणिले 4. बघा 18 चौक किती होतं 72. मग इथं जर का 4 गुणिले करले तर इथं काय करा 5. इथं 2 3 4 5, इथं 5 गुणिले केलं तर किती येतं 360. पुढचा प्रश्न बघा, सोडा पटकन पुढचा प्रश्न. लगेच आपल्याला मॅथला सुरुवात करायची. कंटिन्यू मॅथ घेऊ, हिंदी व्याकरण देखील चालू करायचे. पुढचा प्रश्न बघा, सोडवला का? बघा पुढचा प्रश्न काय दिले 41, 54, 69 आणि पुढं काय 86. पुढं क्वेश्चन मार्क दिले म्हणजे आपला पुढचा अंक शोधायचा आहे. इथे 41 आहे, 54 आहे, 69 आहे आणि 86. तर पुढं क्वेश्चन मार्क, पुढं क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं अक्षर येईल? लॉजिक लावा. काय ऑप्शन बघा काय असू शकतं. ऑप्शन बघा. थोडं फास्ट सोडवायचं, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. बघा आलं उत्तर किती आलं 105. बघू काय बघा इथं काय केलंय, इथं 41 दिसतंय, इथं 54 दिसतंय. मग इथं जर का बघितलं तर लॉजिक बघा काय लागलेलं आहे. इथं पहिले 6चा वर्ग घेतलाय तर 6चा वर्ग 6 6 36. मग इथं 36 आणि इथं 41 म्हणजे प्लस किती केलेले 5. मग इथं जर का बघितलं इथं 54 आहे तर इथं मी म्हटलं 7चा वर्ग, 7चा वर्ग किती 49 आणि 49 नाही इथं किती आहे 54 म्हणजे प्लस किती केले इथं देखील 5. इथं बा पुढं किती आहे 69. इथं 6चा वर्ग 7चा वर्ग, इथं मी म्हटलं 8चा वर्ग, 8चा वर्ग 8 8 64, 64 इथं नाही तर मी इथे किती प्लस केले 5. इथं इथं बघा पुढं 9, 9चा वर्ग 81, 81 इथं नाही 86 म्हणजे प्लस किती केले 5. मग जर का इथं 6चा वर्ग प्लस 5, 7चा वर्ग प्लस 5, 8चा वर्ग प्लस 5, 9चा वर्ग अधिक 5 केले तर पुढे जर का इथं काढायचं असेल तर काय करावं लागेल 10चा वर्ग. मग 10चा वर्ग किती 100 आणि प्लस 5 म्हणजे उत्तर किती येईल 105. अशा अंकमालिकेमध्ये कुठलंही काही लॉजिक असतं, असं काही फिक्स नसतं. एक्झामला फक्त काय आपली प्रॅक्टिस असली पाहिजे, त्यावेळेस काय फक्त स्पीड आला पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या लागेल. काय दिलाय पुढचा प्रश्न बघा 1 6
31, 156 आणि पुढं क्वेश्चन मार्क. शोधा पटकन काही. हे थोडे अवघड लेवलचे क्वेश्चन आहे. इथं जर सोपं वाटत असेल, ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस टाइम खूप कमी असतो आणि त्या वेळेमध्ये असे पटकन प्रश्नाचं उत्तर वगैरे काढणं एवढं सोपं जात नाही. त्याच्यामुळे काय करा, इथं जास्तीत जास्त काय अंकमालिकेच्यावर काय करा, प्रॅक्टिस करा. काय काय लॉजिक असू शकतं हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय पेपरला आला एखादा क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती असलं काय लॉजिक असू शकतं किंवा काय काय प्रकारचे लॉजिक असतात तर आपण काय करू शकतो, ट्राय करू शकतो. बघा इथं काय दिलं ऑप्शन, बघा काय दिलेलं आहे. 80, 83, 84, 82 ऑप्शन बघा, सोपे ऑप्शन नाही. वरचे ऑप्शन बघा, इथं बघा या प्रश्नाला ऑप्शन काय दिले इथं, 781, 1225, 2125, 985. बघा काय लिहितं, नाही सापडला अजून. बघा थोडा अवघड आहे, जास्त नाही, थोडा अवघड आहे. बघा लक्ष द्या. इथं जर का बघितलं इथं 1 आणि 6 गॅप कितीचा आहे, 5चा गॅप आहे. इथं 6 आणि 31 यांचा गॅप काढायचा. यांचा गॅप कितीचा आहे, 25. आणि आता इथं बघा इथं गॅप किती, 31 आणि 156. 31 आणि 156चा गॅप बघितला तर किती आहे, 125. म्हणजे इथं काय म्हणता येईल, हा जो गॅप आहे इथं 5 आहे, इथं गुणिले 5, 5 5 25, 25चा गॅप आहे. इथं गुणिले 5, परत 25 5 125. मग आता इथं गुणिले 5 5 केलं गॅपला तर इथं पण गुणिले 5 करा. मग ते 125 गुणिले 5 केलं तर किती येतं, 625. मग इथं काय करणार आहे, फक्त आपण जसं इथं 5 ऍड केला, इथं 25 ऍड केला, इथं 125 ऍड केला, तर इथे 156 मध्ये 625 काय करायचं, ऍड करायचं. इथं 625 जर का आपण ऍड केलं, इथं किती येईल, 1, इथं 1, इथं 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि इथं 7, 781. म्हणजे इथं काय येईल, 781. हे सर्व लॉजिक काय करायचे, ध्यानात ठेवायचे का काय काय लॉजिक असतात. हे जीडीचाच प्रश्न आहे, जवळजवळ 2023 ला काय विचारलेला प्रश्न आहे एसएससी जीडीला. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे पुढं, 7 50 351 आणि क्वेश्चन मार्क. ऑप्शन बघा काय काय आहे, पटापट शोधायचं काय काय नाही. बघा ऑप्शन, बघा ऑप्शन लिहून देतो बघा काय काय ऑप्शन, 24 58, अजून काय दिलं ऑप्शन 23 58, पुढं बघा काय 958 आणि चौथा ऑप्शन काय दिलेले 1008. बघा काय असेल उत्तर. हे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे. असेच क्वेश्चन एसएससी जीडी विचारते, एनटीपीसी देखील असेच प्रकारचे प्रश्न विचारते. खूप सोपे अंक मालिका किंवा वर्ण मालिका सेंट्रलच्या एक्झाम मध्ये विचारला जात नाही, असेच प्रश्न विचारले जातात. हे सर्व एसएसजीडीचे क्वेश्चन आहे. हा देखील एसएसजीडीचा क्वेश्चन 2023चा क्वेश्चन पेपर मधून घेतलेला आहे. बघा लक्षात, इथं काय केलेलं आहे, सोडव पटकन. बघा लक्ष द्या, इथं 7 आणि 50 दिसतोय, इथं गॅप पटकन दिसतो आपल्याला. जसं 7 जर का इथं गुणिले मी 7 केलं तर 7 7 49 होतं, प्लस 1 50. मग असंच आपण इथं करून बघा. जसं इथं 7 गुणिले आणि प्लस 1 आहे, इथं पण मी काय करतो 7 गुणिले करून पाहतो. इथं 7 गुणिले केलं मी 50ला, तिथं 7 5 35 आणि 0 7 म्हणजे किती आला 350. पण इथं 351 म्हणजे प्लस किती केलंय
1 म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे. 7 गुणिले 7 केले प्लस 1, इथे गुणिले 7 केले प्लस 1. मग इथे काय करायचं, गुणिले 7 करायचं आणि प्लस 1 करायचं. मग इथे या संख्येत जर का 351 ला 7 ने गुणलं आणि प्लस 1 केलं तर किती येतं, 2458. कॅल्क्युलेशन फक्त काय करायचं, थोडं फास्ट करायचं. काय करू आता आपण, बुद्धिमत्तेचं लेक्चर काय करू, इथंच थांबू. पुढे काय करू आपण, मॅथचं लगेच काय करायचं आपल्याला चालू करायचंय. आणि हिंदी व्याकरण वगैरे काय करू, आज नाही तर उद्या चालू करू. ठीक आहे, थांबू इथं.